24-25 याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर ही जी जाहिरात आहे ती एकात्मिक आरोग्य व कुटुंब सोसायटी रत्नागिरी यांच्यामार्फत आलेली आहे. तर याच्यामध्ये बघा जी वेगवेगळी पदे आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यानंतर कार्यक्रमाचं जे नाव आहे ते, त्याच्यानंतर पदस्थापनेचं ठिकाण कुठे आणि पात्रता काय असणार आहे, त्याच्यानंतर अनुभव किती असणार आहे आणि पदाची संख्या व या ठिकाणी पदाची संख्या झाल्यानंतर कोणत्या कॅटेगरीला किती पदे आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. सोबत वेतनमान या ठिकाणी प्रत्येक पदाचं देण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्याला इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे तो म्हणजे पदाचं नाव आणि या पदासाठी असलेल्या व्हॅकन्सी आणि वेतनमान हे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते पाहूया. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, राष्ट्रीय रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यामार्फत उमेदवाराकडून निव्वळ करार तत्वावर खालील पदांसाठी 20 नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर राबवण्यात येत असून खालील तत्वानुसार पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदरचे अर्ज हे टपालाने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयाकडे सादर करावे. बघा, टपालाने सुद्धा आपण पाठवू शकतो किंवा आपण ऑन द स्पॉट त्या कार्यालयाकडे हा अर्ज सादर करू शकतो. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण जे पद पाहूया ते आहे स्पेशालिस्ट गायनॉलॉजिस्ट. तर याच्यामध्ये पदसंख्या ही 1 आहे आणि वेतनमान हे 75,000 इतकं आहे. त्याच्यानंतर पेडिट्रेशियन या पदाची संख्या 1 आहे आणि वेतनमान हे 75,000 इतकंच असणार आहे. त्याच्यानंतर अनेस्थेसिस या पदाची संख्या ही 10 असणार आहे आणि वेतनमान हे 75,000 असणार आहे. त्याच्यानंतर सर्जन या पदासाठी पदसंख्या ही 3 असणार आहे आणि 75,000 इतकं वेतन असणार आहे. त्याच्यानंतर रेडिओलॉजिस्टचं 1 पद आहे आणि वेतनसुद्धा तेवढंच 75,000 असणार आहे. त्याच्यानंतर फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन याची एकूण पदसंख्या 7 आहे आणि वेतनमान हे 75,000 इतकं असणार आहे. त्याच्यानंतर ENT सर्जन याच्यामध्ये पदसंख्या 1 आहे आणि वेतनमान हे 75,000 असणार आहे. आणि ही जी सर्व आपण पदे पाहिलेली आहेत ती कोणत्याही आरक्षणाशिवाय आहेत. हे सर्व ओपनची पदे आहेत. म्हणजे या पदासाठी कॅटेगरीतील आणि ओपन अशा दोन्ही प्रकारचे उमेदवार हे ॲप्लिकेशन करू शकतात. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे ANM स्टाफ आहे. तर ANM स्टाफसाठी या ठिकाणी पदसंख्या ही 7 देण्यात आलेली आहे आणि ही पदसंख्या कोणकोणत्या तालुक्यामध्ये किती आहे हे या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी ANM या पदासाठी ज्या वॅकन्सी आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन हे कॅटेगरी वाईज आपण पाहूया. तर याच्यामध्ये ANM साठी SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे, त्याच्यानंतर VJA साठी 1 आहे, SBC साठी 1, EW साठी 1, SEBC साठी 1 आणि ओपनसाठी 1 असणार आहे. आणि याच्यामध्ये ANM या पदासाठी एकूण 18,000 इतकी सॅलरी पर मंथ असणार आहे. त्याच्यानंतर पुढे स्टाफ नर्स हे पद आहे ते GNMचं आहे आणि स्टाफ नर्स हे कोणकोणत्या गावात या ठिकाणी लागणार आहे, तर या ठिकाणी गावाची नावे लिहिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर स्टाफ नर्सची पदे किती आहेत ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर स्टाफ नर्सची सुद्धा एकूण 7 इतके पदे आहेत आणि याच्यामध्ये 7 पदामध्ये कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन बघायचं झालं तर ST साठी 1, VJA साठी 1, EW साठी 1, त्याच्यानंतर NTCS साठी 1 आणि NTD साठी 1 व SEBC साठी एकूण 2 पदे आहेत. तर स्टाफ नर्स या पदासाठी वेतनमान हे 20,000 इतकं असणार आहे. त्याच्यानंतर पुढील जे पद आहे ते काउन्सिलरचं असणार आहे आणि या काउन्सिलर पदासाठी एकूण पदसंख्या ही 1च असणार आहे आणि SEBC साठी हे पद आहे आणि याच्यामध्ये 20,000 इतकं वेतन श्रेणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे फार्मासिस्ट हे पद असणार आहे. फार्मासिस्टच्या एकूण 3 वॅकन्सी आहेत आणि त्याच्यासाठी 1 वर्ष एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे. आणि या 3 वॅकन्सीमधील ST साठी 1, EW साठी 1 आणि SEBC साठी 1 अशा एकूण 3 इतक्या वॅकन्सी असणार आहेत फार्मासिस्टच्या आणि 17,000 इतकं वेतन असणार आहे. त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्टसाठी ग्रॅज्युएशन इन फिजिओथेरपिस्टमध्ये असणं गरजेचं आहे आणि याची वॅकन्सी 1 असणार आहे आणि फिजिओथेरपिस्टचं वेतन हे 20,000 इतकं पर मंथ असणार आहे. त्याच्यानंतर पुढील जी वॅकन्सी आहे ती
MO डेंटल, तर MO डेंटल याच्यासाठी एकूण वॅकन्सी 1 असणार आहे आणि हे पद SC साठी रिझर्व असणार आहे आणि याच्यामध्ये वेतनमान हे 30,000 इतकं असणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढील पद आहे ते STS साठी एकूण 1 पद आहे ते OBC या कॅटेगरीतील उमेदवारासाठी असणार आहे आणि वेतनमान हे 20,000 इतकं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, तर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरसाठी स्टॅटिस्टिकमध्ये ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 2 पदसंख्या आहे, एक SC साठी आणि दुसरी आहे ती NTB साठी. तर याला वेतनमान हे 18,000 इतकं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे ऑडिओलॉजिस्ट, तर ऑडिओलॉजिस्ट हे पद आहे त्याच्यासाठी वेतनमान हे 25,000 इतकं असणार आहे आणि हे पद SC साठी असणार आहे आणि पदाची संख्या ही 1 इतकी असणार आहे. त्याच्यानंतर ऑडिओमेट्रिक असिस्टन्स, याच्यामध्ये ऑडिओमेट्रिक असिस्टन्ससाठी 1 पद आहे ते आहे ओपनचं आणि वेतनमान हे 17,000 इतकं असणार आहे. त्याच्यानंतर पुढील जे पद आहे ते ज्युनियर इंजिनियर तालुका हेल्थ ऑफिसर खेडसाठी, तर याच्यामध्ये पदसंख्या ही 1 असणार आहे आणि हे पद ST साठी राखीव आहे आणि वेतनमान हे 25,000 इतकं असणार आहे. त्याच्यानंतर स्टाफ नर्स, तर स्टाफ नर्सची एकूण 3 पदे आहेत आणि याच्यामध्ये एकूण पदे 3 आहेत प्लस संभाव्य 2 पदे अशी एकूण 5 पदे याच्यामध्ये आहेत आणि याला वेतनमान हे 20,000 इतकं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे MPWचं पद आहे, तर MPW या पदासाठी एकूण पदे 11 आहेत आणि संभाव्य 2 पदे अशी रिक्त आहेत. तर या पदासाठी वेतनमान हे 18,000 इतकं असणार आहे. तर MPW या पदासाठी एज्युकेशन क्रायटेरिया हा 12वी पास सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. सोबत पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं पद आहे ते लॅब टेक्निशियन. लॅब टेक्निशियनसाठी एकूण पदे ही 10 प्लस संभावित 6 पदे आहेत, अशी एकूण 16 पदे आहेत. त्याच्यामध्ये SC साठी 1, ST साठी 1, VJA साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, NTD साठी 1 आणि OBC साठी 2, EW साठी 1 आणि ओपनसाठी एकूण 7 पदे असणार आहेत. तर याच्यामध्ये वेतनमान हे 17,000 इतकं असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळे पदे, त्यांचं वेतनमान आणि त्याचा एज्युकेशन क्रायटेरिया आहे. तर आपल्याला याची डिटेल्स PDF पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली एक लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून आपण याची डिस्क्रिप्शन PDF नक्की बघू शकता. तर याच्या पुढे काय सांगितलेलं आहे, तर या जाहिरातीविषयीच्या ज्या कॉमन सूचना आहेत त्या सांगितलेल्या आहेत. जसं की उमेदवाराला या ठिकाणी 11 महिने 29 दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे आणि 1 दिवस गॅप देऊन नंतर पुढं हा पिरियड वाढवला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे त्याच्यासाठी ती दिलेली आहेत आणि या ठिकाणी परीक्षा फी जी असणार आहे ती किती असणार आहे ते सुद्धा दिलेले आहे आणि परीक्षा फी कशी भरायची आहे, कोणत्या खात्यावर भरायची आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर ही जी सर्व माहिती आहे ती आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF दिलेली आहे, त्या PDF मध्ये आपण पाहू शकता. तर या ठिकाणी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय पदभरती समिती रत्नागिरी यांची स्वाक्षरी पण या ठिकाणी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही जाहिरात निघालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक आपल्याला चांगली संधी आहे, तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.